चला, सध्या पालेभाज्यांचा सीजन खूप सुरू आहे. तर आता सध्या ना पालक, शेपू, मेथी खूप बाजारामध्ये येते. तर आपल्याकडं घरचाच पालक आणि शेपू आहे. तर मला ना आंबट चुक्यापेक्षा सुद्धा शेपू घातलेला पालक खूप आवडतो. तर बघा, मी भाजी शिजवून घेतली, ती बारीक केली आणि आपण त्यासाठी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घालूनच वाटलेली मिरची, थोडंसं बेसन पीठ घालणार आणि लसूण थोडासा टेचलेला आहे, म्हणजे त्याचा वास पूर्ण भाजीमध्ये येतो. त्यामध्येच मोहरी, जिरे टाकली आणि काही लोकं हळद घालतात, पण मी काही हळद घालत नाही हिरव्या भाजीला. तर हे शेंगदाणे अर्ध्याल्या फाकड्या केलेल्या आणि ही मिरची जिरं घालून वाटलेली. तर मस्त अशी परतून घेतली आणि अजून थोडंसं तेल टाकते मी त्यामध्ये आणि हे मीठ आणि त्यातनं खाली भाजीमध्येच थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि छान असं एकजीव करून घेतला. आणि ही भाजी ना खूपच मस्त लागते. यामध्ये कोणी चाकवताची भाजी घालतं, अजून कोणी चंदन बटव्याची घालतं, आंबट चुका घालतं आंबटपणा येण्यासाठी. पण कसं आहे ना, आमच्या घरात आंबटपणाची भाजी जास्त आवडत नाही. कुठल्याच आंबट गोष्टी जास्त करून आवडत नाही आणि आम्ही अशी भाजी केली. शेपूचा वास आला ना, ती भाजी खूप सुंदर लागते. तर आम्हाला तर हीच भाजी आवडते. तुमच्याकडे कशी करतात? आणि आमच्याकडे ह्याला गरगटी भाजी असं म्हणायचे पूर्वेला, पण आता आम्ही हाटेव भाजी म्हणतो.